नमस्कार. जेवण झालंय का तुमचं? जेवल्यानंतर खूप चांगलं आसन मी तुम्हाला सांगते, जे तुमच्या पचन क्रियेला चालना देणारं आसन असेल आणि ते आहे वज्रासन. बघूया आपण पहिले वज्रासन कसं करायचं ते. गुडघ्यांवर पहिले उभं राहायचं, त्यानंतर हळू-हळू, हळूहळू असं बसायचं आहे. तुमचे नितंब चवड्यांना लागले पाहिजेत. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. गुडघे जुळलेले असले पाहिजेत आणि पायाचे अंगठे सुद्धा जुळलेले असले पाहिजेत. पाठीचा कणा सरळ आणि सहज असला पाहिजे. डोळे बंद करायचे. किती सोपं आसन आहे. माझ्यासमोर 100 लोक करत असतील ना, त्याच्यापैकी 90 लोकांना हे आसन नक्कीच जमेल. इतकं सोपं आसन आहे आणि हे आसन मी आता फ्लोअरवर करते, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गादीवर, बेडवर सुद्धा करू शकता. कारण तुम्हाला जास्तीत जास्त या आसनात बसण्यासाठी आसनामध्ये जास्त अडथळा नको. कारण आपण जेव्हा हे आसन करतो ना, तेव्हा काही जणांचे गुडघे दुखतात, काफवरती प्रेशर आल्यामुळे पायांना मुंग्या यायला लागतात. तर असं सगळं होऊ नये म्हणून तुम्ही गादीचा वापर करू शकता. आणि जर हे आसन जमत नसेल व्यवस्थित तर त्याच्यासाठी सुद्धा एक सोपी टेक्निक आहे, ते आपण आता बघूया. यासाठी आपण काय करायचं, तर ही अशी उशी ठेवायची आणि या उशीवरती असं बसायचं. ही खूप सोपी टेक्निक आहे. आपण मध्ये उशी घेतल्यामुळे अंतर निर्माण झालेलं आहे नितंब आणि काफ मध्ये. गुडघ्यांवरती जो प्रेशर येत होता तो कमी झालेला आहे, म्हणून या आसनात आपण जास्त वेळ बसू शकतो. फक्त इथे लक्ष काय द्यायचंय की आपण ह्या आसनात जेव्हा बसतो ना, तेव्हा डोळे बंद करून श्वासावरती आपल्याला चांगलं लक्ष देता आलं पाहिजे. म्हणजे अंतर्मुख होता आलं पाहिजे. श्वसन सामान्य झालं, स्थिर झालं, तर मग त्याचा उपयोग तुमच्या पचनाच्या गतीला होणार आहे. तो काही जण अशीच बसतात पण त्यामध्ये आपण आसन म्हणून त्याला पाहत नाही ना, आणि त्यामुळे त्या आसनामध्ये स्थिरता येत नाही. तर स्थिरतेच्या दिशेने नेणारं आणि श्वसनाला पण स्थिर करणारं असं हे आसन आहे आणि त्यामुळे पचनाला चांगल्या रीतीने गती मिळते आणि म्हणूनच पचनक्रिया जी मंदावलेली असेल तिला एक चांगला वेग मिळतो आणि पचन आपलं व्यवस्थित व्हायला लागतं, सुरळीत व्हायला लागतं. ज्यामुळे अन्नातले जे पोषक घटक आहेत ते रक्तात चांगले शोषले जातात आणि अनावश्यक घटक जो मल आहे तो पुढे चांगल्या रीतीने ढकलला जातो. गॅसेस असू दे, कॉन्स्टिपेशन असू दे, हायपर ऍसिडिटी असू दे, कुठलाही त्रास असू दे, तो या आसनामुळे निघून जाईल याची खात्री आहे मला. कारण मी सुद्धा हे आसन रोज जेवल्यानंतर करतेच आणि 10 मिनिटं चांगली या आसनामध्ये शांतपणे डोळे बंद करून श्वासावर लक्ष देऊन ह्या आसनात स्थिर बसते. त्याचबरोबर हे आसन आपल्याला ध्यानस्थ स्थितीपर्यंत नेतं. त्यामुळे हे आसन करण्यासाठी एकांत निवडा आणि दीर्घकाळ या आसनाचा सराव करा.